मतदारसंघातील BLAच्या कामाच्या संदर्भामध्ये आढावा घेण्याच्या संदर्भात माननीय शिंदे साहेबांनी जे आम्हाला आदेश केले होते त्यानुसार मी आणि माननीय राहुल शेवाळे साहेब जे पक्षाचे सरचिटणीस आहेत आम्ही दोघं त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. पण मी आता माझ्या भाषणामध्ये देखील सांगितलं, खरं तर या जिल्ह्याचा आढावा घ्यायची आम्हाला काही गरज नव्हती, कारण BLAचं पूर्ण काम जवळजवळ 100% पूर्ण झालेलं आहे. एका मतदारसंघामध्ये फक्त एक 2-4% काम शिल्लक राहिलं आहे, ते देखील पुढच्या 7-8 दिवसामध्ये होईल. आणि सातारा जिल्ह्यामध्ये BLAचं काम हे बाकीच्या पक्षांपेक्षा शिवसेनेचं उजवं काम आहे, खरं काम आहे, यादीवर तपासून केलेलं काम आहे. आणि जे शिवसैनिक बूथ प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांनाच BLA म्हणून नेमण्यासाठी शिवसेनेच्या पूर्ण संघटनेनं एक प्रक्रिया राबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं आहे. तसं बघायला गेलं तर सातारा लोकसभामधल्या 2 मतदारसंघाचा आम्ही आढावा घेतला, वाई आणि सातारा. तर वाई आणि सातारा दोन्ही मतदारसंघ 100% BLA पूर्ण झालेले आहेत. फलटणला जी सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही म्हणाला होता की पक्षाच्या विरोधात जे कोणी जातं त्याला त्याच्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे पक्षाच्या वतीनं त्याच्यावर कारवाई केली जाईल किंवा तशा पद्धतीनं. पण त्याच्यामध्ये तुम्ही महेश शिंदेचं नाव घेतलं नव्हतं आणि त्यामुळे महेश शिंदेंनी स्पष्ट सांगितलं की माझं नाव घेण्याचं धैर्य तुमच्यात नाही, अशा पद्धतीचं त्यांनी म्हणजे त्यांच्या पद्धतीने नाही असं म्हणणं आहे. आणि आज बैठकीला तेही नव्हते, काय सांगाल? नाही, पहिली एक गोष्ट अशी आहे की शिवसेनेच्या जे मी परवा साहेबांच्या स्टेटमेंटमध्ये देखील ऐकलं की शिवसेनेचा कार्यक्रम असताना निमंत्रण द्यायची काय आवश्यकता नाही, कारण शिवसेना हे आमचं कुटुंब आहे. त्याचे पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. ज्यांना पटतं ते येतात, ज्यांना कदाचित पटत नसेल ते येत नसतील. आणि फलटणचा जो विषय होता तो निंबाळकर साहेबांच्या मतदारसंघातला होता. कोणी त्याला लावून घेण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. नाव मोठं कोणाचं करायचं तर ते शिवसेना पक्षाचं करायचं, ही भूमिका आमची सगळ्यांची आहे. कोणाचं नाव घेतलं नाही, कोणाचं नाव घेतलं, कोणाला दुःख वाटलं, कोणाला आनंद वाटला, याच्यापेक्षा शिवसेना वाढवणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे. आणि तिथं देखील तुम्हाला 100% BLA झालेले दिसतील आणि 100% BLA पदाधिकारी हे शिवसेनेवर निष्ठा ठेवून काम करणारे दिलेले असतील. शिवसेनेची जी सगळी तयारी सुरू आहे की आगामी विधानसभा आणि लोकसभा दृष्टीने चालू आहे नाही, एक स्पष्ट आहे की महायुती करूनच आम्हाला लढायचं आहे. पण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्या भावनेतनं जर आम्ही BLAच्या माध्यमातून ग्रास रूटपर्यंत जर पोचत असू, आमचा पक्ष जर वाढत असेल तर आम्ही सगळं काम करतो आहे. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये थोडेफार 3-4%, 5% म्हणजे मागं जो मतदारसंघ आहे, जो तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, तिथले देखील पदाधिकारी ठेवायचे की बरखास्त करायचे हा देखील निर्णय आज आम्ही घेऊन जाणार आहोत त्यांच्या मतदारसंघाच्या बैठकीच्या वेळी. त्याच्यामुळे संघटना वाढवणं हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज महाराष्ट्र फिरतो आहे. बैठकांमध्ये भाजपच्या बद्दल काही नाराजी व्यक्त करण्यात आली एका कार्यकर्त्यांच्या? मला असं वाटतं की सातारा आणि विशेषतः सोलापूर या 2च जिल्ह्यामध्ये ही तक्रार काय होते किंवा कशामुळे होते याचा महायुतीतल्या प्रत्येकानं विचार करण्याची आवश्यकता. आता मी सोलापूरमध्ये होतो. सोलापूरमध्ये आमच्या कोअर कमिटीची जी मिटिंग झाली तिथं देखील मला सांगण्यात आलं की मुख्यमंत्री महोदयांची बैठक घेऊन त्या ज्या काही अडचणी तिथे येत आहेत त्या सांगा. तेच साताऱ्याची आहे. आता ते सातारा आणि फक्त सोलापूरला अडचण काय येते हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं जाणू शकता. त्याच्यामुळे या 2च जिल्ह्यामध्ये तक्रारी झाल्या, बाकी कुठं झाल्या नाहीत. सोलापूरमध्ये पालकमंत्र्यांच्या संदर्भात काहीतरी तर मी सांगितलं ना, मी जाहीर रेकॉर्डवर असं सांगितलं की ज्या विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये सोलापूर आणि हा जो मतदारसंघ आहे तिथं आम्ही 110पेक्षा जास्त मतदार आहोत. जागा कोणाला सोडायची, कोण जिंकणार, कोण हरणार हा नंतरचा विषय, पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत. मग महायुतीनं लढत असताना त्या मतदारांचा सन्मान करणं, त्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणं हीच आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आणि जो शिवसैनिक आहे तो प्रेमाला भुकालेला आहे. बघा, निधीला पैशाला भुकेलेला नाही, तो प्रेमाला भुकेलेला आहे. मग मित्रपक्षाच्या लोकांनी देखील आम्हाला प्रेम द्यावं. आज देखील मी भाषणामध्ये सांगितलं, मी शिवसेनेचा पालकमंत्री आहे. मी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. भाजपच्या पालकमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. हीच महायुतीतली भूमिका आहे. आणि आम्ही दोघंही समन्वय समितीवर काम करतो. साहेब, राज्यात 17 विधान परिषद निवडणुका आहेत.
तर आतापर्यंत 1 तारीख शेवटची आहे उमेदवाराचं बघायचे आतापर्यंत तिला सुटलेला नाही, दिल्लीपर्यंत वारे झालेले आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला किती नाही, होऊ तिढा सुटला नाही असं आपल्याला वाटत असेल, पण तिढा ऑलरेडी सुटलेला आहे. 1 तारखेला 17च्या 17 फॉर्म हे महायुती म्हणून भरले जातील आणि महायुतीचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील. शिवसेनेच्या वाट्याला किती? शिवसेनेने जागा किती मागितल्या होत्या आणि किती वाट्याला येतील? जागा किती मागितल्या होत्या आपल्याला माहिती आहेत, पण किती लढणार आहोत हे फॉर्म भरल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. हो. विषारी दारूमुळे जवळजवळ 16 जणांचा मृत्यू झालाय. काय आता याच्या अनुषंगाने राज्य सरकार म्हणून तुम्ही कशा पद्धतीने भूमिका तुमची काय असणार काय? तर मी जे आता टी व्हीवर बातमी बघितली त्याच्यामध्ये मिथिनॉल काहीतरी मिक्स होतं म्हणून अशा पद्धतीची घटना घडली असं टी व्हीवर येतं आहे. तर अशा पद्धतीचे अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजेत ना, पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. आता 13 माणसं गेल्यानंतर आपण कारवाई करणार आहोत. अशा ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. विधानसभेच्या जागेवरून रसिकेत सुरू आहे. सातारची जागेसाठी आपण शिवसेना अग्रेसर आहात असं शक्य ना आहोतच ना. हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आग्रही राहणं किंवा जागा मागणं ह्याच्यामध्ये काय फार दोष आहे अशातला भाग नाही. जसं भारतीय जनता पार्टीने पुणा आणि संभाजीनगर मागितलं तसं आम्ही कोकण आणि सातारा मागितलं आणि संभाजीनगर मागितलं. त्याच्यामध्ये काय, जळगाव मागितलेली आहे आम्ही. तुम्ही जसं म्हणाला की सोलापूर आणि साताऱ्यामध्येच तेढ का निर्माण होतो याचा खरं सगळ्यांना माहिती आहे. मात्र आता असं झालंय की साताऱ्यामध्ये निर्णायक, सातारा सांगलीमध्ये जी काही 140 शिवसेनेची ही आहे मतदार आहे, तर त्याचा तो निर्णायक मतदार आहे. कसं बघता म्हणजे हा नाही, माझं म्हणणं सातारा आता- जिल्हा परिषदेला जो वाद झाला होता त्याच्यानंतर तुम्ही नाही, माझं तेच म्हणणं आहे, आता बघण्यापेक्षा ह्याचा विचार पूर्वीपासून झाला पाहिजे होता. जेव्हा आपण महायुतीमध्ये, मी बाकीच्या कुठच्याही जिल्ह्यांना दोष देत नाही. बघा, माझ्याकडे अतिशय सुरळीत कोकणामध्ये विधान परिषद होणार, ज्यांना कोणाला तिकीट मिळेल तसं, बरोबर आहे. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये होणार, त्याच्यानंतर नागपूरमध्ये होईल, त्याच्यानंतर जळगावमध्ये होईल, नाशिकमध्ये होईल. मग अशी परिस्थिती इथंच का? बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं माझी ज्यांच्यामुळं कदाचित काही घडत असेल त्यांना विनंती आहे की आपण सगळे एकत्र आहोत. आणि दुसरी महत्त्वाची, मी माझे ज्येष्ठ सहकारी आहेत म्हणून मी सांगत नाही, परंतु देसाई साहेबांचा स्वभाव माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीनं सहनशील आणि शोषित किती असावं हे म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल मी जास्त आता काही बोलत नाही. पण हे मग ह्या 2 जिल्ह्यातच तक्रारी का होतात ना, बाकी कुठच्याच जिल्ह्यामध्ये होत नाहीत. गिरीश महाजन साहेबांच्या जिल्ह्यामध्ये होत नाहीत, नागपूरमध्ये बावनकुळे साहेबांच्या जिल्ह्यामध्ये होत नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत नाहीत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होत नाहीत, रत्नागिरी नाही, सिंधुदुर्ग नाही, कुठेच होत नाहीत. त्याच्यामुळं काल मी एक जबाबदारीनं असं बोललो. मी कोणालाही दोष देत नाही. कदाचित आम्ही त्याच्यामध्ये असू, आम्ही सुधारणा केली पाहिजे. पण महायुतीमध्ये आपल्या वागण्यानं मिठाचा खडा कुठं पडेल अशी भूमिका कोणी घेऊ नये, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. साहेब, आता उद्याच्याला पुन्हा एकदा उपोषणाला बसताय, नेमकी आपली तर सरकारमधून नेमकी भूमिका काय? मनोजदादांच्या सगळ्यात जवळचे, तसं बघायला गेलो तर त्यांची प्रामाणिकपणानं कामं करणारे शिवसेनेमधले आम्ही 2 मंत्री आहोत असं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. पण यावेळी प्रसाद लाड आमच्या सगळ्यांचं नेतृत्व घेऊन तिथे गेलेले होते. आज काहीतरी ते भेटणार होते. विखे पाटील साहेब समितीचे अध्यक्ष आहेत आणि प्रसाद लाड साहेब भेटणार होते. आता आम्ही दोघं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, कारण आम्ही समितीमध्ये आहोत, त्यामुळे आम्ही दोघं त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. पण मनोजदादांनी एवढ्या जास्त उन्हामध्ये उपोषणाला बसणं, आमरण उपोषणाला बसणं हे त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीनं देखील योग्य नाही. ही आमची प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि आपल्याला माहिती आहे, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत. देवेंद्रजी त्याच्या पुढं जाऊन ते सोडवत आहेत. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार हे मराठा समाजाबरोबर आहे. त्याच्यामुळे असा निर्णय मनोज जरांगे पाटील साहेबांनी घेऊ नये, ही आमची भूमिका आहे. सर, एक माझा शेवटचा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी स्टेटमेंट दिलं होतं की छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ही दोन्ही सुद्धा आम्ही मागितले आणि शिवसेनेनं सुद्धा दोन्ही मागितले होते मतदारसंघ. मात्र नाशिक भाजपला सोडला तर सातारा सांगली शिवसेनेला सोडावं लागेल अशी काही चर्चा झाली किंवा अशी मागणी होती? नाही, ह्या चर्चा सुरूच आहेत. म्हणून मी सांगितलं की 17च्या 17 जागा आम्ही महायुतीनंच लढणार आहोत. पण कशा पद्धतीनं जागेचं वाटप होईल हे शेवटी आमचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्राबाईंनी ठरणार आहेत. आपण सगळ्यांनीच, आमच्या सकट सगळ्यांनी थोडे आता 24 तास धीर धरू. नाशिकच्या बदल्यात सातारा सोडली असं आता कुठच्या बदल्यात काय हे मला अजून माहिती नाही. मला पण नाही, आता राजेंना माहिती आहे की मला माहीत नाही. पण आम्हाला कोणालाच माहिती नाही. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल की उद्यापर्यंत स्पष्ट होईल. पश्चिम मेळाव्याला धन्यवाद. शिंदेला आले नाहीत देशमुख. हां, पश्चिम मेळाव्याला बैठकीला आता कामात व्यस्त असतील ना.